नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही जानकी सगळ्यांना सांगत असते की आणि सुमित्राला म्हणते की आई हे बघा, जर आपण सगळेजण एकत्र आलो आणि एकत्र आल्यानंतर आपण आपला अगदी छान असा व्यवसाय सुरू केला तर त्यातून आपल्याला पैसे मिळतील आणि आपण आपलं घर नक्की वाचवू शकतो. घरावर येणारं हे संकट आपण थांबवू शकतो. एक छान असा आपण आपला धंदा सुरू करू शकतो. त्यावर तर सौमित्र म्हणतो की हो, रणदिवे कुटुंबाचं तर गावामध्ये आता एक गुडविल सुद्धा आहे, त्यामुळे गावातील लोक नक्की आपल्याला मदत करू शकतात. आपण जर एखादा नवीन बिझनेस सुरू करायचं म्हटल्यानंतर नक्की ते आपल्याला मदत करतीलच. तर ऋषिकेश म्हणतो की हो, सौमित्र एकदम बरोबर आहे, कारण आई आणि नानांनी खूप काही गावातील लोकांना मदत केलेली आहे, त्यामुळे आपल्याला ते अगदी कामी येईल. आणि आई आणि नानांची जी पुण्याई आहे तर ती आपल्याला ह्या सगळ्यातून काढून नेईल. तर त्यावर आता नाना म्हणतात की हे बघा, पुण्याई म्हणून नुसतं भागणार नाही, परंतु एक कुटुंब म्हणून आपल्याला आपले ही नात्याची वेल आहे तर ती अगदी घट्ट असे बांधून ठेवायची आहे. तर आपल्या एकीचं बळ आहे तर ते सगळ्यांना दाखवून दिलं पाहिजे. जानकी म्हणते की हो, आता तर आपण दाखवूनच देऊ. तर लगेच आता आजी मात्र ह्या सगळ्यांचं बोलणं चोरून ऐकत असते. आता हे सगळेजण एकत्र असतात. आजी लगेच आता घाईने आपल्या रूममध्ये येते आणि ऐश्वर्याला फोन करून हे झालेले आहे, इकडे नक्की काय होत आहे हे सर्व फोन करून सांगते. ऐश्वर्याला म्हणते की हे बघ अगं, इकडचा वाईट बातमी आहे. तर तेव्हा मात्र आता ऐश्वर्या लगेच हसून म्हणते की आजी, तुमचा काहीतरी जर फोन आला तर मात्र मी समजून घेते, मला काहीतरी वाईट बातमीच ऐकायला मिळणार आहे. तर बोला मग काय आहे ती वाईट बातमी. तेव्हा आजीला राग येतो. आजी म्हणते की हे बघ ऐश्वर्या, तू माझ्याशी मात्र या भाषेमध्ये बोलू नकोस. तर मी तुला मदत करता करता वाचले आणि तरी सुद्धा इतकी मदत करून सुद्धा तू माझ्याशी ह्या भाषेत बोलते का. आणि हे बघा, तुम्ही माझ्यावर काहीतरी उपकार करतात, याचा मोठेपणाचा आव मात्र आणू नका. आपल्या दोघींना सुद्धा एकमेकीची गरज आहे, म्हणूनच तुम्ही मला मदत करतात आणि याचा मात्र आव आणू नकास. तेव्हा आता आजी म्हणते की हो हो ठीक आहे. तर ऐश्वर्या म्हणते की चल मग नक्की काय झालेलं आहे ते सांगा बरं आता. तेव्हा आता इकडे जे काही घडलेलं आहे तो सगळं प्रकार मात्र आता आजी ऐश्वर्याला सांगून देते. तेव्हा ऐश्वर्या खूप वैतागते. ऐश्वर्याला हे ऐकल्यानंतर धक्काच बसतो. ऐश्वर्या म्हणते की अरे यार, त्या जानकीला मी इतका त्रास देण्याचा प्रयत्न करते पण तरी सुद्धा ती काही ना काही करून माझ्या डोक्याला ताप देतच असते, टेन्शन वाढवते. तेव्हा आजी म्हणते की हो हो, ती जानकी मात्र सारख्या काही ना काही कुरापती शोधून काढतच असते आणि आता तर काय म्हणते की नवीन बिझनेस करणार आहे, तो पण दुसऱ्या कंपनीच्या नावाने. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की नाही, मी असं नाही होऊन देणार, त्याचं काय करायचं आहे मी मग बघतेच. तर आजी म्हणते की हो ठीक आहे. असे बोलून आता आजी लगेच घाईने फोन कट करते आणि आता तिला भीती असते की कोणी आपला म्हणजे ऐकतं की काय, की आपण ऐश्वर्याबरोबर इतकं चोरून बोलते हो. त्यानंतर आता रात्र होते. आता घरातील सगळेजण एकत्र येतात. प्रत्येकाने आपापली दागिने आणलेले असतात. नानांकडे जी काही कॅश वगैरे असते ती सगळी कॅश ते आता तिथे टेबलवर ठेवतात. ते दागिने आहे तर ते दागिने सुद्धा सर्वजण एकत्र करतात. आता एकत्र झाल्यानंतर मात्र आता लगेच ऋषिकेशला नाना म्हणत असतात की हे बघ ऋषिकेश, बाबा आता ही सर्व कॅश घे, ती कॅश मोडायला नाही आणि ते दागिने सर्व काही तू मोडून कॅश घेऊन ये, कारण आता हे अगदी लाख मोलाचे दागिने आहेत. तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की नाना तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळं काही व्यवस्थित करू. तेव्हा मात्र आता नाना म्हणतात की चला तर कामाला लागा. तेव्हा मात्र आता ऋषिकेश ती कॅश वगैरे आहे ते दागिने सगळे काही घेतो आणि सगळं काही सुमित्राच्या हातामध्ये देतात. तेव्हा सुमित्रा लगेच उठते आणि थांबा असं म्हणते. तेव्हा सुमित्राने मंगळसूत्र काढलेलं असतं आणि ते सुद्धा आता ती याच्या ऋषिकेशच्या हातात देते. तर नाना ते सगळेजण म्हणतात की सुमित्रा अगं हे काय करतेस. तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणते की अरे माझ्याकडून तेवढीच तुम्हाला मदत. ऋषिकेश म्हणतो की हे बघ आई, अगं जानकी आणि अवंतिका यांचे दागिने सुद्धा आहे, मग तू कशाला तुझं मंगळसूत्र देते. तर जानकी पुढे येते आणि सुमित्राचा हात धरून म्हणते की आई तुम्ही काय करतात हे सर्व, आणि हे बघा बाकीच्या सर्व दागिन्यामुळे आणि काही पैशामुळे आता जी रक्कम आहे ती रक्कम पुरेशी झालेली आहे, परंतु किती काही झाले, कितीही कमी पडले तर आई हे मंगळसूत्र मी तुम्हाला नाही देऊन देणार. आणि हे बघा ना आई, मी आणि अवंतिका आम्ही सुद्धा आमचं मंगळसूत्र नाही दिलेलं. त्यावर आता अवंतिका म्हणते की हो आई, तुम्ही मंगळसूत्र खरंच तुमच्याजवळ ठेवा. तर जानकी म्हणते की हे मंगळसूत्र तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये घाला आणि तुमचा आशीर्वाद फक्त आमच्या पाठीशी ठेवा. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की माझा आशीर्वाद कायमच तुमच्या पाठीशी आहेत.
तर आता जानकी ती मंगळसूत्र आईंना परत गळ्यात घालायला सांगते आणि तेवढ्यात मात्र सारंग हा धावतच येतो, थांबा थांबा असं करत. सारंग म्हणतो की माझा तर वाटा राहिलेला आहे, मी काहीतरी देतो. तर जानकी म्हणते की हे बघा सारंग भाऊजी, अहो तुम्ही आत्ता काही देऊ नका, कारण आत्ता सगळ्यांचे दागिने पैसे एकत्र झालेले आहेत आणि जर गरज पडली तर तेव्हा नक्की तुम्ही तुमचं काहीतरी द्या, पण आत्ता नको यात. तेव्हा सारंग म्हणतो की वहिनी अगं असं कसं, सगळ्यांनी जर प्रत्येकाचा वाटा दिलेला आहे मग माझा सुद्धा काहीतरी छोटासा वाटा घ्या. तेव्हा आता सारंग एका खिशामध्ये हात घालतो तर चावी त्याच्या खिशातून बाहेर निघते. सर्वजण पाहतच असतात. तर सारंग दुसऱ्या खिशामध्ये हात घालतो आणि त्यात माझे 30,000 रुपये निघतात आणि हे 30,000 रुपये माझ्याकडून घ्या तुम्ही म्हणून ते ऋषिकेशच्या हातात देतो. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की एवढे पैसे. तर ऋषिकेश म्हणतो की सारंग अरे तू एवढे पैसे कुठून आणले. तेव्हा सारंग काहीतरी लपवत असतो. सारंग म्हणतो की अरे मी कुठून तरी पैसे आणलेत, खरंच काय फरक पडतो त्याने कुठून की आणले की काय. तेव्हा सौमित्र विचारतो की सारंग तुझ्या खिशामध्ये काय आहे. तर सारंग म्हणतो की काही नाही अरे दादा. जानकी म्हणते की असं कसं, आत्ताच सारंग भाऊजी तुमच्या खिशातून काहीतरी निघले आणि आम्ही मात्र सगळ्यांनी ते बघितलं. तेव्हा सारंग आता काहीतरी लपवत असतो. सारंग म्हणतो की वहिनी हे बघ, काही नाही, मी फक्त पैसे काढत होतो, चुकून मात्र मी आता या खिशामध्ये हात घातला, प्लीज तुम्ही माझा शेअर घ्या. तेव्हा आता जानकी म्हणते की भाऊजी खरं सांगा, नाहीतर तुम्हाला माझी शपथ आहे. तेव्हा सारंग म्हणतो की वहिनी अगं कशाला शपथ घालतेस. जानकी ऐकायला तयार नसते. जानकी म्हणते की सारंग भाऊजी इतके पैसे तुम्ही आणलेच कुठून, आमच्यापासून नक्की तुम्ही काय लपवतात. तेव्हा ऋषिकेश पुन्हा विचारतो की सारंग तू काय लपवतोस. तेव्हा सारंग मात्र आता त्याची जी बाईक आहे तर त्याचं जे काही मोकळं किचन आहे ते दाखवतो. त्यामध्ये चावी नसते, म्हणजे सारंगने आपली स्वतःची बाईक विकलेली असते. सौमित्र म्हणतो की अरे बाईकची चावी कुठे आहे. तेव्हा सारंगच्या डोळ्यात पाणी येते. जानकी पुढे येऊन आता सारंगला म्हणते की तुम्ही तुमची बाईक विकली. तर आता सारंग काही सांगायला तयार नसतो. जानकी पुन्हा विचारते की सारंग भाऊजी मी तुम्हाला काहीतरी विचारते. तेव्हा सारंग म्हणतो की हो वहिनी, बाईक मी विकली कारण ती बाईक माझ्या काही कामाची नव्हती. बाईक मात्र काय कामाची आहे, ती मात्र अगदी धूळ खात पडलेलीच असते, त्यामुळे काहीतरी आपल्याला मदत होईल, तिचा तर काही उपयोग नाही. मग आता म्हणून ती बाईक मी विकली. सारंग म्हणतो की बघा ना आई आणि नाना, बाईकने मात्र आपल्याला चांगली साथ दिली, 30,000 रुपये आपल्याला मदत झाली. तेव्हा जानकी म्हणते की 30,000साठी तुम्ही तुमच्या आठवणी विकल्या का. तेव्हा सारंग म्हणतो की वहिनी तू असं का बोलतेस. तर आता जानकी म्हणते की अहो 30,000साठी तुम्ही तुमची आठवण विकली, त्या बाईक सोबत कितीतरी असे आठवणी आहेत तुमच्या, तर त्या सुद्धा तुम्ही विकल्यात. अहो सारंग भाऊजी त्या बाईकवर बसून तुम्ही तिघही भावंड फिरला होतात, त्याच अगदी बाईकच्या अगदी टाकीवर बसून म्हणजे ओवीला, तर तुम्ही अख्खं गावभर तिला हिंडवलं होतं. तिला अगदी म्हणजे शाळेत नेआण करायचं सोडून सगळं काही त्या बाईकवर तुम्ही करत होतात. म्हणजे बाईकवरच तुम्ही आता ओवीला शाळेत सोडायचे. अगदी ज्या काही आठवणी बाईकसोबत होत्या त्या सगळ्या काही तुम्ही विकून आलात. आणि हे बघा सारंग भाऊजी, तुम्हाला आठवते का, तुम्हीच मला म्हणायचं की वहिनी ती फक्त माझी गाडी नाही तर माझ्या आठवणी आहे, माझी मैत्रीण आहे, कायम ती माझ्या सोबत असते. तेव्हा आता सारंगच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. तेव्हा जानकी म्हणते की हे बघा सारंग भाऊजी, आईंचा आशीर्वाद आणि नानांची पुण्याई पाठीशी असताना आपल्याला काय कमी पडणार आहे, आणि त्यांची पुण्याई सुद्धा, आईंचा आशीर्वाद सुद्धा त्या गाडीला मिळालेला आहे. तर त्या सगळ्या काही आठवणी विकल्या गेल्या. तेव्हा आता सारंग रडत असतो. आता सुमित्राच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं आणि जानकीचा जीव मात्र अगदी तिळतिळी तुटत असतो. सारंगने बाईक विकली म्हणून सर्वांना वाईट वाटत असतं. तेव्हा रडतच सारंग म्हणतो की काय आहे वहिनी हे बघ, कधी कधी गरजेसाठी मात्र आपली स्वतःची आठवण सुद्धा विकावी लागते. कोणी काही सांगो, परंतु भविष्यामध्ये मात्र हीच बाईक मला पुन्हा सुद्धा मिळू शकते. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा सारंग भाऊजी, आपलं भविष्य मात्र आपण घडवायचं असतं आणि लवकरच मात्र तुमची लक्ष्मी या दारासमोर तुम्हाला उभी दिसेल. मी मात्र आज तुम्हाला वचन देते की ती बाईक तुम्हाला मिळून देईल, नक्कीच मिळून देईल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो जानकी, तू नक्की मिळून देशील. ऋषिकेशच्या हातात जे काही कडं असतं तर ते सारंगला दाखवतो आणि म्हणतो की हे बघ सारंग, हे कडं मी ओवीसाठी गहाण ठेवलं होतं, पण जानकीने मात्र अगदी स्वतःच्या हिमतीने ते कडं मला परत मिळून दिले तर दिलेच. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की तुझी बाईक सुद्धा परत तुला मिळून देऊच. त्यामुळे सारंग तू आता उदास राहू नकोस. तेव्हा आता जानकी अगदी आनंदाने हात जोडते. देवाला म्हणते की हे बघ देवा, किती काही झाले तरी माझ्या ह्या आनंदी कुटुंबाला अगदी कुणाची दृष्ट लागून देऊ नकोस. आणि खरंच खरंच आपण एकमेकांची साथ देतो, एकमेकांच्या पाठीशी उभं राहतो, तर ते सगळं काही अगदी ह्या दागिन्यापुढे आणि पैशांपुढे लाख अगदी पटीने मोलाचे आहे. आणि जी काही हिंमत आपण कमवलेली आहे तर ते जे जे काही आपल्या हातातून गेलेलं आहे ते सगळं काही अगदी मिळू शकतो.
अगदी तसंच होईल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो जानकी, अगदी तुझ्या मनासारखेच होईल. जी काही तू हिंमत दाखवली, माझा पूर्ण विश्वास तुझ्यावर आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की जानकी जे काही आपण गमावलेलं आहे सगळं काही अगदी परत मिळू. म्हणून जानकी खरंच मी तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा आता जानकीला सगळ्यांचा आशीर्वाद आणि सगळ्यांची एक भक्कम अशी साथ मिळते. त्यावर आता सगळेजण एकत्र आल्यानंतर सौमित्र म्हणतो की होय वहिनी, अगं आपण तर सगळ्यां म्हणजे पुढे मदतीचा हात केला आणि आपण सगळेजण त्या कामासाठी एकत्रसुद्धा आलो, परंतु आता मात्र बिझनेस कोणता करायचा हे अजूनपर्यंत आपण नाही ठरवले. तेव्हा आता जानकी म्हणते की ठरले, माझे तर ठरलेले आहेच. तुम्हाला सगळ्यांना जर पटणार असेल आणि तुमच्या सगळ्यांची जर परमिशन असेल तर मात्र आपण मसाल्याचा उद्योग करू शकतो. आणि यामागे 2 कारणं आहेत. तर आपल्याला सुद्धा ते व्यवसाय मिळेल आणि गावातील ज्या बायका आहेत तर त्यांना सुद्धा काहीतरी कामधंदा मिळेल, तर त्यांची सुद्धा मदत होऊ शकते. तेव्हा ते ऐकून सगळेजण खुश होतात. तर सुमित्रा म्हणते की हो अगं जानकी चालेल. अगं माझ्या सुद्धा मनामध्ये तेच होतं, त्या गावातील बायकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून. आणि जर आपण आता या व्यवसायामधून त्यांना काम दिले, त्या स्वतः कष्ट करतील, स्वतः काहीतरी कमवतील, त्यांच्या संसाराला अगदी हातभार लागेल आणि त्या अगदी कष्टाने उभे राहतील आणि त्यांच्यामध्ये एक असा आत्मविश्वास निर्माण होईल. तर आणि हे बघ जानकी, तू हे सर्व मनापासून करणार आहेस ना, मग नक्की तुला अगदी यश यात अगदी मिळेलच. तेव्हा आता जानकी म्हणते की हो आई. आणि सगळेजण आता मसाल्याचा व्यवसाय करायला अगदी खुशून तयार होतात. तर आता आजीला मात्र हे सर्व बघून अगदी तिचा जळफाट होत असतो. सगळेजण अगदी खुशून एकत्र येतात आणि मसाल्याचा व्यवसाय करण्याचं ठरवतात. त्यानंतर आता सगळेजण प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये जातात. रूममध्ये गेल्यानंतर आता जानकी तिचं काम वगैरे करत असते आणि तेवढ्यात मात्र तेथे आता लताबाई येते. लताबाई म्हणते की जानकी बबडे. तर आता जानकी म्हणते की आई अगं ये ना. लताबाई विचारते की काय ग बबडे, तू काय करतेस? तर जानकी म्हणते की काही नाही ग, बिझनेस सुरू करायचा आहे ना, मग कसा करायचा, काय काय करायचं हे सगळ्याचा विचार मी करत होते. अगं आई तू बोल ना, अगं तू तर अचानक आली, काही तुला हवं आहे का? तेव्हा आता लताबाई म्हणते की अगं जानकी तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून मी आले ग. तेव्हा जानकी म्हणते की बोल बरं. लताबाई म्हणते की हे बघ आता हात पुढे कर. जानकी म्हणते की काय? लताबाई म्हणते की अगं हात तर पुढे कर. त्यावर आता जानकी आपला हात पुढे करते. तेव्हा मात्र आता लगेच लताबाई तिच्या जे काही सोन्याच्या बांगड्या असतात तर ते मात्र जानकीच्या हातात देतात. जानकी म्हणते की काय आई हे सर्व काय आहे? तर लताबाई म्हणते की अगं ही माझी अगदी जमा राहिलेली पुंजी आहे, म्हणजे हीच मी अगदी आत्तापर्यंत केलेलं माझं श्रीधन आहे आणि तुझी मदत होईल म्हणून मी इतकंच काहीतरी आता बाळा तुला देऊ शकते. माझ्याजवळ मात्र इतकंच शिल्लक होतं. तर जानकी म्हणते की आई अगं पुरे भांडवल पूर्ण झालेलं आहे, त्याची खरंच काही गरज नाही. म्हणून जानकी त्या अगदी बांगड्या आता लताबाईच्या हातात देत असते. तर लताबाई म्हणते की नाही असं बोलू नकोस, कारण याची सुद्धा गरज लागेल. कशाची गरज आहे आणि कशाची गरज नाही हे सर्व मी माझ्या डोळ्यांनी बघते आणि माझी मुलगी सुद्धा इतक्या मोठ्या संकटाला कशी हसत सामोरी जाते हे सुद्धा मी बघत आहे. तर खरंच जानकी अगं तुझं हे धाडस आणि तुझं खरंच खूप कौतुक करावंसं वाटतं मला. माझ्यासारख्या वाईट अगदी बाईच्या पोटी मात्र इतकी गोड स्वभावाची मुलगी जन्माला यावी हे माझं खरंच अगदी सौभाग्य आहे ग, अगदी सुदैव आहे. आणि हे बघ अगं माझं जरी सुदैव असलं तरी सुद्धा तुझं ते दुर्दैव आहे ग. तेव्हा जानकी म्हणते की आई तू असं का बोलतेस, असं काही बोलू नकोस ग. आणि हे बघ आई तू स्वतःला दोष देऊ नको, मला ते नाही आवडणार. त्यावर आता लताबाई म्हणते की जानकी अगं मी स्वतःला दोष देण्याच्याच लायकीची आहे, म्हणून अगदी तसेच मी वागलेले आहे आणि या घराच्या बाबतीत जे काही घडलं हे सर्व माझ्यामुळेच घडले. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा आई जे काही आहे ते झाले, तो सर्व भूतकाळ होता तर आणि तो सगळा भूतकाळ आपण विसरून जायचा आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची. आणि आता मात्र असं डोळ्यामध्ये पाणी नाही आणायचं. तेव्हा आता लताबाई म्हणते की कसं जमतंस ग तुला सर्व हे खरंच जानकी तू इतकी निष्पाप कशी आहेस ग. तेव्हा आता लताबाई म्हणते की आई तुला असं वाटतं, परंतु तू जे काही भोग भोगलेले आहेस ना ते खरंच खूप कठीण आहे ग. तरी सुद्धा आई तू इतकं सहन करून सुद्धा किती स्ट्रॉंग आहे बरं. परंतु हे बघ आई आता हे सगळे भोग संपलेले आहेत, आता आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत, त्यामुळे आई तू कसली चिंता आता करायची नाही, अगदी निश्चिंत राहतो. त्यावर आता लताबाई म्हणते की अगं माझ्यामुळे हे सर्व तुला भोगावे लागले हे मात्र तू मान्य करणार नाहीस, परंतु मला माहिती आहे की हे झाले ते केवळ माझ्यामुळे झाले.
जानकी तू हे मान्य करणार नाहीस। या घरावर जे संकट आलं ते केवळ माझ्यामुळे। तू जी काही धडपड करते या घराला उभारी देण्याची, अगं मग ह्या सगळ्यांनी तुला काही ना काही दिलेलं आहे तुझी मदत करण्यासाठी। प्रत्येकाने आपला वाटा दिलेला आहे तर, आणि त्या प्रसंगात मात्र मी सुद्धा तुला काहीतरी द्यायला पाहिजे, नाहीतर हा विचार मला खरंच सतत खात राहील। त्यामुळे माझं ऐक जानकी, तू ह्या बांगड्या नक्की तू तुझ्या याच्यात ठेव आणि नक्की तुला ते उपयोगी पडतीलच। त्यावर आता जानकी म्हणते की आई अगं तू हे काय बोलतेस? आई हे बघ जे काही जमलेलं आहे ना तर त्यातूनच मी नव्याची सुरुवात करणार आहेस तर। तेव्हा मात्र आता लताबाई ऐकायला तयार नसते। लताबाई जानकीच्या हातात त्या बांगड्या देते आणि म्हणते की खरंच मी तुझ्या पाया पडते, हात जोडते, माझा अगदी खारीचा वाटा समज आणि ही सर्व बांगड्या तुझ्या जवळ ठेव। आणि तेवढ्यात आता आतमध्ये माया येते। माया मात्र आता ह्या दोघींचं जे काही प्रेम आहे ते पाहते। तर आता जानकी म्हणत असते की आई तू का असं बोलतेस? लताबाई म्हणते की नाही जानकी, माझा जेवढा अगदी माझ्याकडे होतं शिल्लक तेवढं मी तुला देण्याचा प्रयत्न केलास। जानकी म्हणते की आई नकोय, ह्या बांगड्या तुला ठेव। परंतु लताबाई मात्र काही ऐकायला तयार नसते आणि माया आता हे सर्व पाहते आणि ऐकते सुद्धा। माया लगेच आता जानकीला म्हणते की हे बघा जानकी ताई, काकू इतक्या प्रेमाने आणि मायेने देतात त्यामुळे खरंच तुम्ही घ्या ते, आणि आता काकूंच्या मनातील अगदी प्रेमाच्या भावना आहेत त्यावर आता जानकी म्हणते की माया अगं बघ ना। तर आता लगेच माया म्हणते की जानकी ताई प्लीज घ्या हो। आणि जानकी आता अगदी लताबाईला म्हणते की आई तू पण ना। तर लताबाई आता खुश होत हसते आणि शेवटी आता ते बांगड्या घेते आणि जानकी कपाटामध्ये ठेवते। सगळ्यांचे दागिने मात्र जानकीने आता तेथे एका थैलीमध्ये भरून ते कपाटात ठेवलेले असतात। जानकी ते दागिने कपाटात वगैरे ठेवून देते आणि परत आता आपल्या जागेवर येऊन बसते बेडवर आणि लताबाईला म्हणते की झाले ना आई, शेवटी तुझ्या मनाचं समाधान। लताबाई आता खुश होत जानकीकडे पाहत असते। तेव्हा मात्र आता जानकी विचारात पडलेली असते। तर आता माया विचारते की अहो ताई काय झालं, तुम्ही कसला विचार करतात? तर जानकी हसते आणि म्हणते की माया अगं काही नाही, हे बघ ना अगं घरामध्ये इतके मोठं संकट आलं तरी सुद्धा माझं कुटुंब एकत्र आहे, हेच माझ्यासाठी अगदी खूप काही मोठं आधार आहे। आता मात्र पुन्हा आम्ही नव्याने सगळ्याची सुरुवात करणार आहोत, तर देव करू पुन्हा काही वाईट असं घडायला नकोय। त्यावर आता माया म्हणते की आओ ताई तुम्ही कधीच कुणाचं वाईट केलेलं नाही, तुमचं वाईट का होईल बरं? त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही जे काही करतात ते पूर्णपणे यशस्वी होणारच। त्यावर आता जानकी म्हणते की देव करो आणि असंच हो, कारण माझ्या कुटुंबाला मला असं आनंदित पाहायचं आहे आणि माझ्या घरावर आता अगदी आनंदच पाहायचा आहे। मला फक्त आणि फक्त आनंदी आनंद मला बघायचा आहे। तर अगदी गोड असं जानकी हसते। तर लताबाई छान असा गोड तिचा पापा घेते। तेव्हा आता जानकी खूप खुश होते आणि लताबाई सुद्धा तिला इतकं खुश बघून तिचा सुद्धा चेहरा खुलतो आणि माया सुद्धा आता हे सर्व बघून खुश होते। त्यानंतर आता इकडे ऋषिकेश सुद्धा आई आणि नानांच्या रूममध्ये असतो। आता तो सुद्धा आई आणि नानांना तेच म्हणत असतो की आनंद हा प्रत्येक आपल्या घराघरामध्ये अगदी राहायला पाहिजे आपल्या सगळ्यामध्ये, आणि हा जो नवीन बिझनेस आपण अगदी केलेला आहे सुरू, तर तो जोमाने सुरुवात करूया, कारण प्रत्येकाने आपापल्या परीने जे काही जमेल ते केलेलं आहे। तर तेव्हा आता नाना म्हणतात की हो ऋषिकेश, अरे लेकरा तुमची किती धडपड सुरू आहे हे बघतो मी माझ्या डोळ्यांनी। जर तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तर एकमेकांना दोष देत राहिले असते, परंतु तुम्ही सगळेजण अगदी हिमतीने ह्या सर्वाला सामोरे जातात। मला पूर्ण खात्री आहे जी काही लढाई आहे तर ती आपणच जिंकणार म्हणून। त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की हो नाना, कारण आपल्याकडे हारणं हा आता पर्याय शिल्लक राहिलेला नाही, आपण रणदिवे मात्र काय करू शकतो हे दाखवण्याची आताच ही खरी वेळ आहे। तर आणि नाही त्या ऐश्वर्याला जन्माची अद्दल घडवली तर रणदिवे नाव मी नाही लावणार, असे आता ऋषिकेश बोलून दाखवतो। आणि आता सुमित्रा म्हणते की ऋषिकेश हे बघा, तुम्हाला जे काही करायचं असेल तर ते शांत डोक्याने करा, त्या ऐश्वर्याला मात्र डवचू नका, अरे ती एक प्रकारची नागिन आहे, ती फिरून वार सुद्धा करू शकते। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आई तिचे वार तर सुरूच असतात, प्रत्येक वेळेला ती वार आपल्यावर करतच असते, त्या ऐश्वर्याला मात्र तिच्या कृत्याची शिक्षा करून देणं वेळेस आपण त्यातून स्वतःला वाचवत आलो, परंतु यावेळेस मात्र त्यातून वाचणं हे फक्त आपलं ध्येय नाही, तर त्या ऐश्वर्याला मात्र तिच्या कृत्यांची शिक्षा करून देणं मात्र आता अगदी हे ठरवायचं आहे। तर तेव्हा आता नाना म्हणतात की किती काही झाले तरी ऋषिकेश तिला तिच्या अगदी या कृत्याची अद्दल तर घडायलाच हवी। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की घडवणार नाना, सगळेजण एकत्र येऊन मात्र तिच्यावर असा काही घाव घालणार, कारण पुन्हा ती रणदिव्यांच्या अगदी वाकड्यात जायला सुद्धा पुढे धजणार नाही, ती असा तिला घाव घालायचा आणि शिक्षा द्यायची। तेव्हा खुश होत नाना तर सुमित्राला म्हणतात की बघ सुमित्रा, अगं आपले सगळे काही मुलं अगदी एकमेकांना पाठिंबा देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी पुढे एकत्र आहेत, त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की रणदिव्यांच्या कुटुंबावर आलेले हे संकट एक ना एक दिवस नक्की दूर होईलच आणि अगदी मानाने पुन्हा आपण जगायला लागूत।
त्यावर आता सुमित्रा म्हणते की तुमच्या तोंडामध्ये साखर पडो, देवाच्या कृपेने मात्र सगळं काही ठीक हो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो आई सगळं काही ठीक होईल. आणि खरं तर रात्र खूप झालेली आहे, झोपू आता. त्यानंतर आता रात्र झाल्यानंतर ऋषिकेश आपल्या रूम मध्ये झोपायला येतो. आता सगळेजण झोपी गेलेले असतात. या संधीचा फायदा घेऊन मात्र आता हा मास्कमॅन दरवाजा उघडतो आणि आत येतो, कारण त्याला ते आता दागिने चोरायचे असतात. म्हणून तो आता जानकीच्या आणि ऋषिकेशच्या रूम मध्ये येतो. आता रूम मध्ये आल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश झोपलेले असतात. तर मास्कमॅन लगेच कपाटाजवळ येतो आणि जे दागिने आहेत तर ते जानकीने कपाटात ठेवलेले असतात. तर ते दागिने मात्र आता तो शोधत असतो. शेवटी मात्र त्याला ते दागिन्याची थैली सापडते आणि तो कपाटातून ते दागिने घेऊन दरवाजाजवळ येतो. परंतु दरवाजाजवळ ठेवलेली जी काही फुलांची ती जो काही मनी प्लांट वगैरे असतो ती काचेची कुंडी ती खाली पडते आणि तिचा खूप आवाज होऊन ती फुटली जाते. जानकीला जाग येते. जानकी मात्र मास्कमॅनला बाहेर जाताना पाहते. जानकी लगेच म्हणते की कोण आहे आणि घाईने ते ऋषिकेशला उठवते. जानकी म्हणते की ऋषिकेश कोणीतरी तेथे होते, म्हणून दोघे आता घाईने उठतात. जानकी म्हणते की ऋषिकेश कपाटाचं दार कसं उघडं आहे, म्हणून जानकी ऋषिकेशला खूप टेन्शन येते. जानकी घाईने कपाटाजवळ जाते आणि दागिने शोधते. आता जानकी कपाटामध्ये दागिने शोधत असते की दागिने कुठे गेले, म्हणून तिला खूप टेन्शन येते. आणि तेवढ्यात मात्र माया ही पाणी घेण्यासाठी किचनमध्ये आलेली असते आणि मास्कमॅन मात्र अगदी मायाला येऊन धडकतो आणि जोरात तो मायेला ढकलून देतो. माया मात्र अगदी त्याच्या हातामध्ये ती दागिन्याची थैली पाहते आणि माया मात्र मास्कमॅनला बघून खूप घाबरते. तेव्हा आता जानकी जोरात ओरडते की ऋषिकेश दागिने कपाटात नाही म्हणून. तोपर्यंत आता खाली मास्कमॅन पळून जात असतो. आता माया बघतच असते. तर आता ऋषिकेश कपाटामध्ये शोधायला येतो तर तेथे दागिने नसतात. तेव्हा जानकी ओरडते की चोर चोर. तर माया म्हणते की कोण आहेस तू, थांब असे बोलून माया सुद्धा आता त्याच्या मागे धावते. माया त्याच्या मागे धावत जाते. आता सगळेजण आवाजाने उठतात आणि सारंग वगैरे सगळे बाहेर येतात. सगळेजण बाहेर धावतात चोर चोर करत. नाना आणि सुमित्रा सुद्धा बाहेर येतात. आता आजी मोठ्याने ओरडत असते की काय झाले काय झाले, आता मुद्दाम कांगावा करते. तेव्हा आता जानकी ओरडते की घरामध्ये चोर आला होता, आपले सगळे दागिने तो घेऊन गेला. तेव्हा मात्र आता सर्वांना एक प्रकारचा आणखीन जबर शॉक बसतो. तेव्हा मात्र मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सयाजी आणि ऐश्वर्या मात्र एका अज्ञात ठिकाणी आलेले असतात. सयाजी गाडीतूनच ऐश्वर्याला विचारतो की आपण इथे कुठे आलो इतक्या रात्री. तर ऐश्वर्या सांगते की त्या जानकीचा प्लॅन उधळायला. तेव्हा मात्र आता माया आहे तर माया मात्र मास्कमॅनच्या मागे पळत असते. तर ऐश्वर्या पाहते. आता ऐश्वर्याने मायाला बघितल्यानंतर माया धावतच असते. आता मायाचा पाय घसरतो आणि ती खाली पडते. ऐश्वर्या म्हणते की डॅडा मी आलेच, म्हणून आता ऐश्वर्या गाडीच्या खाली उतरते. तेव्हा मात्र आता मास्कमॅन आहे तर तो माया खाली पडल्यानंतर तिला पुन्हा उचलतो. तर आता ऐश्वर्या विचार करते की ऐश्वर्या पाहतच असते की हे सर्व काय सुरू आहे. ही माया मात्र त्या मास्कमॅनच्या मागे का धावली नसेल. आता सर्वजण धावतच मायाजवळ येतात. तर ऋषिकेश मागे येतो. तर आता घरी आल्यानंतर नाना जानकी हे सगळेजण विचारतात की मास्कमॅन सापडलं का, ते दागिने सापडलेत का. जानकी आता विचारत असते की अहो काय झालं सांगा ना. ऋषिकेश काही उत्तर देत नसतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की चोर मात्र आमच्या हातून निसटला. सर्व ऐकल्यानंतर आता एक जबर धक्का बसतो. जानकी म्हणते की काय बोलतात ऋषिकेश. सुमित्रा म्हणते की म्हणजे आपले सर्व काही दागिने पैसे अडके सगळं काही तो चोर घेऊन गेला. तर ऋषिकेश म्हणतो की हो आई. तर आता सुमित्राला एक जबर धक्का बसतो. तेव्हा मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.